नमस्कार. आत्ताचा व्हिडिओ थोडा बोरिंग असणार आहे. एक सायंटिफिक टेम्परामेंट म्हणून एक शब्द आहे. सायंटिफिक टेम्परामेंट शब्द जरा अवघड वाटत असेल, पण विज्ञानवादी दृष्टिकोन असणारी माणसं म्हणजे प्रत्येक स्वभाव आपला असा बनवायचा की विज्ञानाच्या दृष्टीनं आपण विचार करायचा. म्हणजे सायन्स ह्यो काय फक्त एक विषय नाही की फक्त म्हणजे आपण BScला असतो तो किंवा इतर कोण विषय, तसा विषय नाही. प्रत्येक गोष्टी तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीनं कुठलाही विषय जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघत असेल तर तरी सायन्सचा विषय होऊन जातोय. म्हणजे आता आपण एखादं म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला, ते प्रॉब्लेमवरती एक्सपेरिमेंट करायचं, त्यातनं ऑब्झर्वेशन नोंदवायची आणि त्यातनं निष्कर्ष काढायचा. आणि ह्या निष्कर्षातनं जे काय खरं येईल बाहेर ते आपण मानायचं, तेच मानायचं. आणि त्यांच्यात एक थिअरी आहे बघा की जोपर्यंत ते निष्कर्ष निघालेला मानायचा, पण तोच शेवटपर्यंत तोच राहील असं ते मानत नाही. ते बऱ्याच वेळा आईन्स्टाईनचं क्वांटम फिजिक्समधला एक त्यांचा निष्कर्ष तो म्हणजे चुकीचा ठरला गेला. परत अरस्तूचा जो निष्कर्ष होता ग्रॅव्हिटेशनचे, म्हणजे जड वस्तू लवकर खाली येतात आणि हलक्या वस्तू लवकर खाली येत नाही, हे परत न्यूटनने त्याला गलत साबित केलं. म्हणजे त्यांचं विज्ञानात कितीही असं मांडलं, ज्ञानी असला किंवा कितीही रिसर्च केला तरी भविष्यात ते चुकीचं ठरू शकते असं ती गोष्टी ते मानून चालत असतात. आणि कोणतीही गोष्ट अशी मानायची नाही ज्याला तर्क किंवा पर्याप्त पुरावे नाहीत. जोपर्यंत त्याला पर्याप्त पुरावे किंवा एका तर्कशुद्ध पद्धतीनं त्याला पुरावा मिळत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट सत्य मानत नाही ती. पण अशी ही त्यात हे आहे की जोपर्यंत ती गोष्ट असत्य आहे हे पण स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला असत्य मानायचं नाही, न्यूट्रल राहायचं. आणि ह्याला सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतात. थोडंसं कन्फ्युजिंग झालंय, बोरिंग झालंय, तरी पण मला पण समजायला थोडंसं सोपं होऊन गेलं.